तर मित्रांनो आपण चाललो आहे बनीला आज. आपण कुठे चाललो आज? आपण आता वडीला. आपल्या रस्त्यात काय काय दिसलं? आम्हाला रस्त्यात डोंगर दिसले, त्याच्यावर घर दिसले आणि ते बेरी दिसली, ते स्ट्रॉबेरीची एक झाड दिसलं, अजून ना मंदिर दिसली. तर मित्रांनो ह्यो आणखीचा डोंगर. मंडळी आता बोनीचं गड भरपूर लांब आहे. महाराष्ट्र तालुक्याला कळवंद तर मित्रांनो गाडी आत्ताच एक नांदुरीच्या खाली आहे. आता नांदुरी पायथ्याला आहे. आता अजून जायला 1 तास लागणार आहे. 1 तास लागणार आहे वरती जायला. बस गाडी गाडी मित्रांनो आता घाटात गाडी सुरू झाली. मित्रांनो हाच का तो U-टर्न. हा U-टर्न. इथं सगळ्या येणाऱ्या गाड्या या स्लो होत्या. इथंच हाच तो U-टर्न. इथे गाव मित्रांनो आता घाट कसा दिसतो. संध्याकाळ टाईम झालेला आहे. आता व्हिडिओ पुरा होतो का नाही होतं काय माहीत नाही, पण जेवढा होईल तेवढा दाखवायचा प्रयत्न करू आपण.
जेवायची वेळ झालेली आहे. आता वाजले 7:30. यायला झाला भरपूर टाईम झाल्यामुळं जेव्हा टाईम झालेला आहे मस्त आहे. आता इकडं आम्ही संस्थांवर जेवायला बसलेलो आहे. तर सगळे संस्थांमध्ये जेवण करते आता. हाय. हे बघा पूर्ण पब्लिक सगळी पब्लिक आहे. तरी कमीत कमी एका दिवसाला 25,000 ते 20,000 पब्लिक रोज येते आईच्या दर्शनासाठी. आणि कमीत कमी 15,000 लोक एका दिवसाला जेवण करतात. म्हणजे किती मोठं प्रोसेस आहे. व्यवस्था पण चांगली आहे, साफसफाई पण चांगली, भरपूर छान आहे. तर मित्रांनो जेवायला पण हे असं असतं. शिरा आहे, याला काय म्हणते मटण आहे, चपाती आणि डाळ भात. एवढे आयटम असतं जेवायला. एवढे 4 आयटम आहे जेवायला. मस्त जेवण आहे. या मग जेवण करायला. तर मित्रांनो आता वणीगडावर पोहोचलो आम्ही आता. तर मग आता जेवण करून सगळं ओके झालं. मग आता आम्हाला आता गुरी रूम काय भेटली नाही. मग आता भक्ती निवासलाच आम्ही आता आराम करतो रात्रीचा. तर मग आता सगळे इकडे बाहेर झोपलेली सगळे आम्ही सगळी चाव सगळी बाहेरची पोरं मासे आलेली राहते. कुठून पण म्हणजे कोपरा कसा त्याच्या पोरं कुठून येत राहतात. सगळी चाव असल्यामुळं काय आवाज येतो काही नाही समजा. तर मग येतो पुढल्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.